सर्वांना नमस्कार. ब्रह्मांडीय ऊर्जेला नमन, सर्व गुरूंना नमन. आज आपण 8व्या समासाकडे वळत आहोत. काल आपण 7 पर्यंत पाहिले समास. तर आज आपला 8वा समास जो आहे तो तत्वनिरूपणाचा आहे. तर याबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकलंय, माहिती करून घेतलेली आहे. तरी सुद्धा समर्थांनी यामध्ये काय सांगितलं आहे, ते आपण आज जाणून घेणार आहोत. त्याचं सार मी सांगते थोडक्यात. श्रीराम या समासात प्रथम 4 वाणींचं वर्णन केलं आहे. यामध्ये काय पाहणार आहोत, तर वाणींचं वर्णन केलेलं आहे. नंतर अंतःकरण पंचकाचे विवरण केले आहे. त्यानंतर सूक्ष्म देहाची 5 पंचके सांगितली. पुढे पंचभूते व त्यांचे विषय सांगितले आहेत आणि अखेर पिंडाच्या 4 देहांचं वर्णन सांगितले. समासामध्ये सांगितलेला विषय शेवटी त्यांनी कोष्टकाच्या रूपाने दिलेला आहे. तो पण मी आपल्यापुढे देणारच आहे. म्हणजे सर्वांना समजायला, परत लक्षात ठेवायला हे सोपं जाईल. तर आता आपण त्याचं निरूपण हे सुरू करूया. पहिल्याच अध्यायापासून ते सांगतात, की पहिल्या 2 ओव्यांमध्ये स्त्री समर्थ माणसाच्या ठिकाणी वास करणाऱ्या 4 वाणींचं वर्णन करत आहेत. मागे पण आपण या थोडक्यात पाहिलेल्याच आहेत. पण याचं थोडंसं वर्णन डिटेल याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर या 4 वाणी कोणत्या? तर ही वाणी जी आहे, वाणी किंवा शारदा ही सच्चिदानंदांची ज्ञानमय महाशक्ती आहे. शारदा केवळ स्फुरणरूप असते. ओंकार रूपाने ती नाभिस्थानी वास करते. ती शुद्ध जाणीव रूप असून परमार्थ पदरात पाडण्यास अनुकूल व्हावी लागते. म्हणजे आता ही जी वाणी आहे, ती त्यांनी त्याला शारदा म्हटलेलं आहे आणि ही ओंकार रूपी आपल्या नाभीजवळ वास करते, असं समर्थ सांगतायत. आणि ही शुद्ध जाणीव रूप असून परमार्थ जर आपल्याला पदरात पाडायचा असेल, तर ती अनुकूल व्हायला लागते आपल्याला. पश्यंती ही दुसरी वाणी होय. केवळ जाणिवेवरून असणारी परा ज्यावेळी अर्थाचा आकार घेते, त्यावेळी तिला पश्यंती असे म्हणतात. म्हणजे परावाणी जी आहे, ती जाणिवेचं रूप घ्यायला लागली, की तिला पश्यंती म्हटलेलं आहे. अनुभवात शिरलेल्या वस्तूचा, घटनेचा किंवा प्रसंगाचा अर्थ पाहते, म्हणून तिचे नाव पश्यंती. पश्यंती हे नाव का ठेवलेलं आहे? तर अनुभवात जे शिरून वस्तूचा, घटनेचा किंवा प्रसंगाचा अर्थ आपल्याला ती पाहायला लावते, म्हणून तिला पश्यंती असं म्हटलेलं आहे. आणि तिचं स्थान हे हृदयात आहे. ती केवळ अर्थमयच असल्याने तेथे भाषेचा जन्म व्हायचा असतो. मध्यमा ही तिसरी वाणी होय. तिसरी वाणी आधी कुठली सांगितली त्यांनी आपल्याला? पश्यंती ही दुसरी सांगितली, परा पश्यंती आणि मध्यमा ही जी आहे ती तिसरी वाणी सांगितलेली आहे. आता मध्यमा का म्हटले तिला? तर स्थूल जगत आणि सूक्ष्म अर्थ बघा बरं का, स्थूल जगत आणि सूक्ष्म अर्थ यांना जोडणारी व या दोन्हींची जोड घालून देणारी मधली साखळी म्हणून तिला मध्यमा म्हणतात. या दोन्हीच्या मधली म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म यांना जोडणारी म्हणून तिला मध्यमा म्हटलेलं आहे. आणि हिचं स्थान आहे ते कंठामध्ये आहे. मध्यमेमध्ये भाषा असते, पण ती मनातल्या मनात बोलली जाते. म्हणजे इथे सुद्धा भाषा असते, पण काय होतं ती मनातल्या मनात बोलली जाते. ही एक प्रकारे मौन भाषा होय. सामान्यतः आपले चिंतन म्हणजे बघा, चिंतन जे असतं ते आवाजरहित भाषेमध्ये आत मनामध्ये आपलं चालत असतं. वैखरी ही चौथी वाणी होय. वैखरी ही सूक्ष्माला स्थूल व इंद्रिय गोचर रूप देते. वैखरी वाणी म्हणजे जी आपण मोठ्याने ऐकतो ती काय करते? तर सूक्ष्म जे आहे त्याला स्थूल व इंद्रिय गोचर रूप देत असते. आतमधील मौन भाषा, आवाजरहित भाषा गळ्यातून स्वररूपाने शब्द बनते आणि तोंडावाटे बाहेर पडते. एकाच शक्तीच्या या 4 अवस्था आहेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि ही शेवटची वैखरी. त्या एकमेकीला चिकटलेल्या आहेत. ज्यावेळी आपण एखादा शब्द बोलतो, त्यावेळी त्याच्या मागे मध्यमा, पश्चंती आणि परा या तिघींची सूक्ष्म हालचाल असते.
नित्याच्या व्यवहारात ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही. म्हणजे आपल्यालाही ती कळत नव्हती. पण आता आपल्याला हे समजेल, की कुठली वाणी, गळ्यामध्ये काय असतं, हृदयाजवळ काय असतं. परंतु कठीण प्रसंगात सामान्य माणसाच्या देखील बोलण्याचे मूळ अगदी बेंबीपासून आहे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना, माणसाला, "काय बेंबीच्या देठापासून ओरडतोयस?" एखादा अगदी आरतून, मोठ्याने सांगत असतो, तेव्हा आपण हा शब्दप्रयोग करतो. म्हणजे खरा आवाज हा बेंबीपासूनच येत असतो. बेंबीपाशी त्याचं मूळ आहे, हे लक्षात ठेवा. ओंकारामध्ये पण आपण सांगतो, हा नाभीपासून येतो, आईचा उच्चार. लक्षात येतंय ना काही-काही उच्चार आणि नंतर ते जिभेचं ह्याच्याने शब्दांचे शब्द स्पष्ट उच्चार होतात, की जीभ टाळूला लागली तर कुठले, जीभ कुठे लागली, दाताला लागली. तर हे सगळं नंतर पुढचं आहे. पण प्रथम स्वर जो आहे, तो नाभीपासून येतो आणि त्याचं मूळ हे म्हणजे तिथं आहे, हे सांगतायत समर्थ सुद्धा आणि आपल्याला माहीतच आहे. तर बेंबीपाशी जी स्फुरण होते, त्यास परावाणी म्हणतात. ती स्फुरणरूप वृत्ती हृदयात येऊन ध्वनिरूप बनते. म्हणजे पहिलं स्फुरण असतं, काय आपण बोलायचं ते. नंतर जेव्हा ती हृदयात येते, तेव्हा ध्वनिरूप बनते. तिला पश्यन्ती वाणी असे म्हणतात. हृदयामधील ध्वनी कंठात येऊन नादाचे रूप धारण करतो, त्यास मध्यमा वाणी म्हणतात. जिभेने नादाचा शब्दरूप उच्चार होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्दरूप उच्चार हा जिभेच्या साहाय्याने होतो. त्यास वैखरी वाणी असे म्हणतात. यानंतर अंतःकरण पंचक कोणते? तेच सांगतात. बेंबीपाशी राहणारी, केवळ स्फुरणरूप असणारी परावाणी हेच अंतःकरणाचे स्थान होय. हे महत्वाचं लक्षात घ्या. अंतःकरण, अंतःकरण कुठं असतं? बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं इथं हृदयात आहे आपला आत्मा. पण इथे समर्थ सांगतायत, की बेंबीपाशी जी परावाणी आहे, हेच अंतःकरणाचे मूळ स्थान होय. म्हणून सांगतात, की नाभी हे ब्रह्मद्वार आहे. मुख्य स्थान आहे आपल्या शरीराचं. संपूर्ण सगळ्या शरीराच्या नाड्या या तिथून उगम पावलेल्या आहेत. तर हे बेंबी हे अंतःकरणाचं स्थान होय. आता अंतःकरण पंचकाचे स्वरूप ऐकावे. आपण उगीच बसलो असता सहज एखादी आठवण व्हावी, त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये कल्पना नाही असे जे स्फुरण, ते अंतःकरण जाणावे. म्हणजे कल्पना नाहीये, स्फुरण आहे, तर त्याला अंतःकरण असं ते जाणावे. जाणीव किंवा जागती कळा ही तीच होय. जाणिवेचे अगदी स्वच्छ स्वरूप म्हणजेच अंतःकरण होय. बघा बरं का, जाणीव जी आपल्याला होते, त्याचं स्वच्छ स्वरूप म्हणजे अंतःकरण असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं एखाद्या वस्तूला पाहून, प्राण्याला पाहून मनामध्ये जी भावना होती, ते म्हणजे अंतःकरण. जी जाणीव आपल्याला निर्माण होते कुठल्याही गोष्टीबद्दल, वस्तूबद्दल, प्रसंगाबद्दल, त्याला जाणीव असं म्हणजे ती जाणीव जी आहे ते म्हणजे अंतःकरण. कोणत्याही प्रकारचं रूप न घेतलेली आणि केवळ जीवाच्या असनेपणाची आठवण ठेवणारी जी शुद्ध कल्पनारहित जाणीव, तिचे नाव अंतःकरण होय. ती शुद्ध कल्पनारहित असते. अंतःकरणात सहज आठवले तेथे अंतःकरण प्रत्ययास आले. पण जे आठवले ते होईल का नाही, करावे का न करावे, अशी जाणीवीची दोलायमान स्थिती नंतर झाली. म्हणजे जाणीव आपल्याला होत असते, पण ते होईल की नाही, होणार का नाही. तर ही जी दोलायमान स्थिती आपल्या ह्याची होते, त्याला मन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता हे बघा, हे आमच्या योगात पण आहे, की अंतःकरण, मन. आता अंतःकरण म्हणजे काय आपण पाहिलं, की जी आपल्याला शुद्ध जाणीव होते ते म्हणजे अंतःकरण. आणि मग ती जाणीव झालेली आपली घडेल की नाही, होईल की नाही, ही जी दोलायमान स्थिती आपली असते ते म्हणजे मन. म्हणजे मनाची व्याख्याच आमच्या ह्याच्यामध्ये असं आहे योगामध्ये, संकल्प विकल्पात्मकः मनः. म्हणजे संकल्प, विकल्प जे नेहमी येतात आपल्याला ते म्हणजे मन. इथे पण सांगितलंच आहे, की आपलं होईल की नाही, ते करू का नाही. तर ही जी दोलायमान स्थिती आहे, ती म्हणजेच मन. संकल्प विकल्प करणारी जी जाणीव तेच मन समजावे. इथे सुद्धा तेच सांगितलेले आहे आणि या सगळ्या ग्रंथात ह्याच्यात व्याख्या त्याच आहेत. उपनिषदात पण. मन म्हणजे काय? संकल्प विकल्पात्मकः मनः. अंतरी जेव्हा अनुमान करणे चालते
आणि त्यातूनच नंतर निश्चय घडतो, तेव्हा जाणिवेला बुद्धीचे रूप येते. जेव्हा आपण निश्चय करतो, की नाही मी हे करणारच किंवा मला हे असंच करायचंय, तो निश्चयात्मकः बुद्धी ही बुद्धीची व्याख्या आहे. तर इथं पण सांगितलेलंच आहे, की निश्चय जेव्हा घडतो, त्या जाणिवेला बुद्धीचं रूप येतं, असं समजावं. मी हे करीन किंवा मी हे करणार नाही, असा जी निश्चय करते, तीच बुद्धी होय. म्हणजे बुद्धीने आपण निर्णय घेतो. नेहमी लक्षात बघा, जेव्हा आपण ठरवतो, निश्चय करतो, तेव्हाच ते काम पण आपल्याकडनं घेत असतो. आणि विवेकाने आपल्या अंतर्यामी हे जाणावे. बुद्धीने ज्या गोष्टीचा निश्चय केलेला असतो, त्या गोष्टीचे मग चिंतन सुरू होते. जे आपण निर्णय घेतो त्याचं चिंतन सुरू होतं आणि असे चिंतन करणे म्हणजे ते चित्त होय. आपण तर निर्णय घेतो, ठरवतो, पण पुन्हा त्याच्यावर विचार पण करतो ना, की हे आपण जे करतोय ते योग्य आहे का? त्याचं काय परिणाम होतील किंवा बरोबर आहे की नाही? तर हे जे चिंतन आपल्यामध्ये सुरू होतं त्याला चित्त म्हटलेलं आहे, चिंतन करणारं. आणि हे जे सांगितले आहे ते खरे मानावे असं समर्थही सांगतायत. नंतर त्या कार्याचा अभिमान धरून हे कार्य मी अवश्य करीन अशा आग्रहाने कार्यास आरंभ करणे याचे नाव अहंकार. म्हणजे जे आपण ठरवलंय ते करतो, कार्यास आरंभ करतो, पण तिथे मीपणा असतो, की मी हे करतीये, मी हे करतो. तर हा जो मी आहे त्याला अहंकार म्हटलेला आहे, हे लक्षात घ्या. अहंकारामध्ये जाणिवेला एक प्रकारचे घट्ट स्वरूप येते, म्हणून त्यामध्ये हट्ट किंवा आग्रह आढळतो. मूळ अंतःकरण. आता इथे आपण हे वाचूयात, ओवी वाचूयात, की ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळून एक, कार्यभागे प्रकार पंचक. वेगळं आले, म्हणजे त्याचं कार्य वेगवेगळं आहे असं सांगतात. जैसे पाचही प्राण कार्यभागे वेगळाले जाणं, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे. आता मूळ अंतःकरण एकच आहे, पण निरनिराळ्या कार्यामुळे एकाच अंतःकरणाची 5 रूपे आढळतात आणि या प्रत्येक रूपाला वृत्ती असं म्हणतात. आता या 5 वृत्ती म्हणजे मागे पण मी तुम्हाला सांगितलं, की वृत्ती या 5 प्रकारच्या असतात. प्रमाण, विकल्प, परत अनुमान, निद्रा आणि स्मृतयाः. वृत्तयः पंचतयः क्लिष्टा अक्लिष्टाः असं आम्ही पाठ केलेली आहेत ही सगळी पतंजलींची हे. तर या 5 असतात आणि त्या क्लिष्ट असतात आणि अक्लिष्ट असतात कधी. तर या 5 वृत्तींचं सांगितलेलं आहे, की त्या वृत्ती मिळून अंतःकरण हे एकच आहे. आता 5 प्राण, 5 प्राणांच्या आपण ओव्या वाचलेल्या आहेत. तर 5 प्राण पुढे समर्थ सांगतात आणि त्यांची स्थाने सुद्धा सांगतात. तर निरनिराळ्या कार्यामुळे 5 प्राण वेगवेगळ्याले भासतात. परंतु हे वायूचे विभाग आहेत आणि तो वायू मुळात एकच आहे. म्हणजे एकच हा वायू आहे, त्याचे 5 वेगवेगळे भाग आहेत आणि स्थानं त्याची वेगवेगळी आहेत कार्यामुळं त्याच्या. व्यान आपण पाहिलं व्यान, उदान, समान, अपान आणि प्राण. तर हे सगळे 5 पंचवायू आहेत आणि त्याची वेगवेगळी स्थानं त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत. तर व्यान नावाचा प्राण जो आहे, तो सर्वांग व्यापून असतो. म्हणजे सर्व शरीरभर जो फिरत असतो, त्याला व्यान असं म्हटलेलं आहे. समान प्राण जो आहे, तो नाभीच्या ठिकाणी आपल्या असतो. उदान प्राण जो आहे, त्याचं स्थान कंठाशी आहे. आणि अपान प्राण हे सगळे लक्षात ठेवा बरं का. पुढे समर्थांनी ते प्रत्येक एकेकात घेतलेलं आहे. त्यामुळे मग तुमच्या लक्षात यायला सोपं जाईल. तर आता उदान जो आहे तो आपल्या कंठाशी असतो. अपान प्राण जो आहे तो गुदस्थानी असतो. तिथे वस्ती करतो तो आणि प्राण जो आहे हा तोंडात आणि नाकात राहतो. काल पण आपण पाहिलं तोंडात आणि नाकात त्याचं प्राणाचं स्थान आहे. तो सारखा येत असतो, जात असतो. हे निश्चितपणे जाणावे. ही मुख्य स्थानं तुमच्या लक्षात आली ना, की पुढे मग तुम्हाला सर्व लक्षात येईल, की व्यान, अपान. पुन्हा एकदा सांगते बघा, लक्षात घ्या. की व्यान जो आहे, तो सर्व शरीरामध्ये व्यापून असतो. सर्व शरीरभर फिरणारा असतो, तो व्यान आहे. समान प्राण जो आहे, तो नाभीच्या ठिकाणी असतो.
आणि उदान प्राण जो आहे, उदान म्हणजे वरच्या बाजूला आहे म्हणून तो कंठामध्ये आहे. अपान प्राण, अपान म्हणजे त्याचं स्थान आहे ते गुदस्थानी वस्ती करतो. म्हणजे जेव्हा आपल्याला गॅसेसचा त्रास होतो, जास्त खाली वायू सरतो, त्यावेळेला तो अपान वायू असतो. हे लक्षात घ्या. आणि प्राण हा तोंडात आणि नाकात म्हणजे प्राणायामाचा आपण जो अभ्यास करतो, तो नाक आणि तोंड याशी संबंध असणारा तो प्राणवायू असतो. म्हणून त्याला प्राणायाम पण नाव दिलेलं आहे. पण हे सर्व ठिकाणचे वायू हे एकच आहेत. लक्षात घ्या. हे निश्चितपणे जाणावे. आता 5 ज्ञानेंद्रिय. आता वायू समजले तुम्हाला, अंतःकरण पंचक समजलं मगाशी. अंतःकरण, मन, बुद्धी, अहंकार हे सगळं आपल्याला समजलं. अंतःकरण पंचक सर्वांना लक्षात आलं ना? आता त्यांनी 5 प्राण सांगितले. ते कुठे-कुठे असतात तेही तुम्ही लक्षात घेतलं. आता आपण 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांचं वर्णन समर्थ करतायत खाली आणि या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, माहीत आहेत आपल्याला. तरी सुद्धा पुन्हा एकदा बघा स्पष्ट सर्व लक्षात घ्या आपण. की प्राणपंचक सांगून झाले, आता ज्ञानेंद्रिय पंचक सांगतो. ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे ज्यांच्या मार्फत आपल्या शरीराला ज्ञान मिळतं, अशी ही 5 इंद्रिय आहेत. तर कान, त्वचा, कानाने ऐकतो, त्वचेने आपल्याला स्पर्श होतो, डोळे पाहण्याचं काम करतात आपलं, जीभ आणि नाक. जीभ ही कसं करते? जिभेचं कार्य काय आहे? तर चव घेणं पदार्थांचं. आणि नाक, नाकाने श्वास आपण आत घेतो, वास येतो आपल्याला. तर ही अशी 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हे सगळं आमच्या योगात सुद्धा हेच आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. परीक्षेत लिहितात सुद्धा विद्यार्थी हे सगळं आमचं. कारण हे सर्व महत्वाचं आहे आणि समर्थ सांगतात, की ही पंचतत्व ही सगळी जाणून घ्या तुम्ही तत्वनिरूपण. यातच सगळं सार आहे. आणि ही ज्ञानेंद्रिय झाली. आता कर्मेंद्रिय ज्यांच्या साहाय्याने आपण कार्य करतो, ती कुठली ती बघा. तर वाणी, बोलतो. हात, हाताच्या साहाय्याने आपण कर्म करतो, सगळं कार्य करतो. पाय, पाय चालण्याचे काम करतात आपल्याला. म्हणजे इथून तिकडे जाणं, हे सर्व उभं राहणं, हे पायाच्या साहाय्याने होतं आपलं. जननेंद्रिय, ही सगळी उत्पत्ती वगैरे हे जननेंद्रिय सुद्धा महत्वाची आहेत. आणि गुद, जे शरीरातलं नको आहे ते टाकून देतं बाहेर. तर ही 5 कर्मेंद्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत. बघा बरं का, कर्मेंद्रिय कुठली? तर वाणी, हात, पाय, जननेंद्रिय आणि गुद. तर याचं शब्द, वाणी म्हणजे शब्द, त्याच्या साहाय्याने आपण बोललो जातो म्हणजे शब्द, स्पर्श, हाताच्या साहाय्याने स्पर्शाची जाणीव होते. पाय आणि जडनेंद्रिय. तर आता याचं त्यांनी खाली दिलंय शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध असे 5 विषय आहेत. गंध म्हणजे नाकाच्या साहाय्याने जाणला जाणारा. रस म्हणजे जिभेच्या साहाय्याने आपल्याला तो अ, हे केला जातो. गोड रस आहे का कडू रस आहे त्याचं ज्ञान होतं. रूप म्हणजे हे तेजाचं हे आहे रूप आणि स्पर्श, शब्द, शब्द हे आवाजाचं आहे. कानाचा शब्द. तर आता हे जे 5 त्यांनी विषय दिलेले आहेत, 5 पंचकांची मिळून आता हे 5 पंचक आपण पाहिले. 5 पंचकांची मिळून 25 तत्वे होतात. म्हणजे प्रत्येकाची 5-5 आहेत म्हणजे 5 25. यांचं मिश्रण होऊन सूक्ष्म देह बनतो. म्हणजे मी जे तुम्हाला मागे म्हटलं, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. ब्रह्मांडात जे आहे तेच आपल्या पिंडात आहे. या सर्वांच्या साहाय्याने आपला देह बनतो. तर हे आम्हीही सांगतो. हे समजलं पाहिजे आपल्याला. हे खूप महत्वाचं आहे, की ही तत्वच आहेत आपल्या शरीरामध्ये. यांच्यामुळे आपला सूक्ष्म देह म्हणजे जीव जेव्हा निर्माण होतो, तेव्हा हे सर्व त्या ठिकाणी असतं. सूक्ष्म देह बनतो. अंतःकरण पंचक, प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक म्हणजे या कर्मेंद्रियांचे, ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत ते दिलेले आहेत. अशी ही 5 पंचके आहेत. या 5 पंचकांची मिळून 25 तत्वे होतात. ही 25 तत्वे एकमेकात मिसळून सूक्ष्म देह बनतो. आता सूक्ष्मदेह या 25 तत्वांचा बनतो. या मिश्रणाची माहिती ऐकणं जरूर आहे, असं समर्थही सांगतात. हे ज्ञान पहिलं आपल्याला झालं पाहिजे.
अंतःकरण, व्यान, कान. आता इथे समर्थाने प्रत्येक ह्याच्यातला एक हे घेतलेलं आहे पंचकातलं. तर हे लक्षात यायला थोडंसं जरा आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागेल. नंतर मी हे कोष्टक पण तुम्हाला टाकेलच. आता ऐका तुम्ही एकदा ऐकून आपल्याला सगळं समजेल असं नाही. ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांच्या हे लगेच लक्षात येईल. तर अंतःकरण, व्यान. आता अंतःकरण म्हणजे पहिलं जे अंतःकरण पंचकातला एक घेतलेला आहे. व्यान म्हणजे पंचप्राणातला त्यांनी हा एक उचललेला आहे. कान हे म्हणजे एक ज्ञानेंद्रियातलं घेतलेलं आहे. वाणी त्यांचा हे घेतलेलं आहे एक कर्मेंद्रिय झालं, ज्ञानेंद्रिय झालं. कर्मेंद्रियामधलं वाणी घेतलेलं आहे आणि शब्द म्हणजे त्यांचे जे गुण आहेत तो एक उचललेला आहे. यांचा संबंध हे सगळं एक मिळून याचा संबंध आकाशाशी आहे. म्हणजे आकाश या तत्वाशी हे जोडलेलं आहे त्यांनी. पुढे वायूचा विस्तार सांगतो. आता वायूबरोबर काय-काय येतं बघा, तर मन. मन म्हणतोच ना आपण, मन अगदी चंचल आहे. क्षणात इथे तर क्षणात तिथे. वायूचीच उपमा दिली जाते. वारा जसा वाहतो, की क्षणात इथं, क्षणात तिथं. त्याचा वेग किती आहे? वायूपेक्षाही मनाचा वेग जास्त आहे, प्रकाशापेक्षाही. तर मन बरोबर काय-काय जोडलंय बघा. तर समान, पंचवायूमधलं समान. नंतर त्वचा. हं, हे ज्ञानेंद्रिय झालं. कर्मेंद्रियातलं हात आलं. स्पर्श आणि रूप यांचा संबंध वायूशी आहे. असे परस्पर संबंध मनामध्ये जुळवून एक कोष्टक तयार करावं, असं समर्थांनी आपल्याला सांगितलंय, की हे असं एक सगळ्यातलं घ्या आणि एक कोष्टक बनवा. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल सर्व संबंध कसे असतात ते. आता बुद्धी बघा. बुद्धी, उदान, डोळे, पाय व रूपाचे दर्शन हे खुणेने सांगितले. लक्ष घालून विचार करावा यामध्ये समर्थ म्हणतात. हे जर एकदा जाणलं ना तुम्ही तर पुढचं म्हणजे तुम्हाला बरंच लक्षात आलं असं समजायला हरकत नाहीये. आणि हे लक्षात येण्यासाठी मी नंतर कोष्टकं पण तुम्हाला देईन. आता ऐका, कारण हे सर्व लगेच आपण काही लक्षात सगळं ठेवू शकणार नाही आहोत. तर चित्त म्हणजे आपण जे पहिलं अंतःकरण पंचकातलं चित्त आहे. वायूमधलं अपान आहे त्याच्या जोडीला. जीभ आहे ज्ञानेंद्रियातली. जननेंद्रिय कर्मेंद्रियातलं आणि रस यांचा संबंध पाण्याशी आहे. आता पृथ्वीचे रूप सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. पृथ्वीबरोबर काय-काय येतंय ते बघा. अहंकार, प्राण, नाक, गुद आणि गंध यांचा पृथ्वीशी संबंध आहे. नाक आहे म्हणून त्याचा हे काय आहे गुण, हा गंध आलेला आहे. तर शास्त्राच्या आधाराने वरील प्रतिपादन केलेलं आहे आणि हे सर्व शास्त्राच्या आधारे आहे बरं का. उगाच कुठलंही कुठं जोडायचं नाहीये. तर ह्यालाही शास्त्र आहे. आपला सूक्ष्म देह हा असा आहे. तो जर नीट बघितला तर माणूस निस्संदेह होतो. या विषयात मन घालून जो पाहील त्यालाच हे बरोबर ध्यानात येईल. हे इथे समर्थही सांगतात, की मन पाहिजेल तिथं. मन घालून तुम्ही जर हे लक्षात घेतलं, तर हे सर्वांना समजणार आहे, सोपं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगते मनाचं. मनाचं अस्तित्व हे प्रत्येक ठिकाणी पाहिजेल, तरच कुठलीही गोष्ट आपल्याला लक्षात येते. आता साधं उदाहरण बघा, की आपण रस्त्याने जात असतो, समोरून आपली मैत्रीण जात असते किंवा ओळखीचे कोणीही गृहस्थ वगैरे आणि आपण चाललेलो असतो, आपलं डोळेही तिकडे असतात, पण आपल्या लक्षात येत नाही. ती व्यक्ती म्हणते सुद्धा, "अगं, तुझ्या समोरूनच नाही का मी गेले?" लक्षात नाही आलं का तुझ्या? तर आपण म्हणतो, "नाही गं, मला नाही दिसलीस तू." तर का दिसली नाही? तर आपलं त्या गोष्टीकडे मन नव्हतं. मनाचा प्रेझेन्स तिथं नव्हता. एखादे ड्रॉवरमध्ये आपण किल्ली शोधत असतो किंवा एखादी वस्तू शोधतो. सगळं बघतो इकडं-तिकडं, खाली-वर करून, पण तिथं ती वस्तू आपल्याला दिसत नाही. नंतर मात्र थोड्या वेळाने गेल्यावर, अगदी जेव्हा आपण लक्षपूर्वक पाहतो, नाही मला आता ही वस्तू शोधायची आहे. म्हणून जेव्हा लक्ष द्यायला जातो, अरे इथेच तर ती किल्ली आहे, मगाशी का नाही दिसली आपल्याला? तर त्यावेळेला तिथं मन नव्हतं. म्हणजे मन असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं ग्रहण होत नसतं, हे लक्षात घ्या. मनाचा प्रेझेन्स तिथं असणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळं या मनात घ्या, मनाने लक्ष द्या, असं समर्थही इथे आपल्याला सांगतायत.
तरच आपल्या हे ध्यानात येणार आहे. यानंतर आणि मनाने एकदा ते लक्षात घेतलं ना, मग काहीच अवघड नाहीये. यानंतर पंचभूते प्रत्यक्ष कशी कार्य करतात ते वर्णन करून ते सांगतायत, की अशा रीतीने सूक्ष्म देहाचं वर्णन केलंय. त्यानंतर सूक्ष्माचा विचार सांगतो. स्थूलामध्ये स्थूल जे आहे त्याच्यामध्ये आकाश 5 गुणांनी कसे व्यक्तरूप धारण करते ते आता सांगतो. आता सूक्ष्म देहाविषयी जाणून घेतलं आपण. आता स्थूल देहाविषयी ते सांगतायत. तर स्थूल देहामध्ये काय येतं बघा आणि हे आपण नेहमी नित्य पाहतोच कारण हे आपल्या अगदी स्थूल म्हणजे आपल्या जवळचं आहे. सूक्ष्म आत असतं खोलवर. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय या 5 गोष्टींचा आकाशाशी संबंध असतो. म्हणजे आकाश तत्व जे आहे त्याच्याशी काम, क्रोध, शोक, मोह, शोक होतो आपल्याला, मोह होतो एखाद्या गोष्टीचा किंवा राग येतो, क्रोध येतो. तर ह्या सगळ्या आकाश तत्वाशी निगडीत आहे. संबंध आकाशाशी असतो. आता वायूचे 5 प्रकार पुन्हा समर्थ सांगतायत, की चळन, वळन, प्रसरण, निरोध आणि आकुंचन हे 5 गुण वायूचे आहेत. आपल्याला माहितीच आहे, की वायू हा प्रसरण पावतो, आकुंचन, निरोध, चळन, वळण, इकडं-तिकडं हे सगळं वायूचं आहे. नंतर भूक, तहान, आळस, झोप, मैथून हे 5 गुण तेजाचे आहेत. तेज म्हणजे अग्नी बरं का. अग्नी तत्वाचं सांगितलंय, की भूक लागणं. म्हणजे पाचक अग्नी चांगला असेल तर त्या लोकांना भूक चांगली लागत असते. तोच जर मंद असेल तर बऱ्याच लोकांना बघा भूक लागत नसते. दिवस-दिवसही ते तसेच राहू शकतात. तर हे सगळं तेजाचं लक्षण आहे. तहान लागणे, आळस येणे आपल्याला. कधी-कधी खूप आळस येतो. एखाद्या दिवशी काहीच करायची आपल्याला इच्छा नसते. तर ते सगळं तेजाचं लक्षण आहे. झोप येते आपल्याला. मैथून हे सगळे गुण तेजाचे आहेत असं सांगतात. आता पाण्याचे गुण सांगतो. रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम हे पाण्याचे 5 भेद आहेत. म्हणजे आता तुम्हालाही हे लक्षात येईल, की रक्त जे आहे ते कसं आहे, की वाहत असतं इकडून-तिकडं. हे शरीरातलं जेवढं द्रव्य आहे, ते सगळं पाण्याचे म्हणजे पाणीरूपी आहेत. ही लाळ येते, सगळे आपले पाचक जे सगळे स्त्राव आहेत, ते मूत्र, घाम हे सगळं त्याच्यामध्ये येतं. पाण्याच्या गुणधर्मात येतं. त्याचे 5 हे भेद आहेत. आता पृथ्वीचे भेद स्पष्ट करतो. आता पृथ्वी तत्वाचं काय-काय आहे आपल्या शरीरामध्ये? तर हाडं, केस, नखं हे जे सगळं आहे, रोम, त्वचेवरचे केस, त्वचा, मांस हे सगळं पृथ्वी तत्वाचं आहे. असे हे 5 धर्म म्हणजे हे 5 पृथ्वीचे धर्म आहेत. म्हणजे या प्रत्येकाचे 5-5 सांगितलेले आहेत त्यांनी. असे हे स्थूल देहाचे वर्म सांगितलेलं आहे त्यांनी. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचभूतांचे 25 गुण मिळून स्थूल देह बनतो. आता काय बघा लक्षात घ्या. आता स्थूल देह, इकडे सूक्ष्म देह पण या ह्याचा बनलेला आहे 25 आणि पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे आहेत पंचतत्व, या ही पंचमहाभूत आहेत. त्यांचे 25 गुण मिळून हा स्थूल देह बनतो. आता कारण व महाकारण देह सांगतात. म्हणजे एकूण हे जे देह आहेत त्यांचे सुद्धा कसं विश्लेषण केलेलं आहे ते बघा. तिसरा देह आहे तो कारण देह होय. हा अज्ञानरूप असतो. म्हणजे आपल्याला माहित नसतो तो कुठं आहे, काय आहे. तर तिसरा देह हा कारण देह आहे आणि हा अज्ञानरूप असतो. चौथा देह महाकारण देह होय. हा ज्ञानरूप असतो. म्हणजे ज्ञान जिथं प्राप्त होतं ते महाकारण देह. चौथा देह महाकारण होय आणि हा ज्ञानरूप असतो. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे चारही देह निरसन केले म्हणजे विज्ञान प्राप्त होते. यांचं निरसन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला विज्ञान प्राप्त होते. जीव परब्रह्मरूपच बनतो. अशा रीतीने पंचीकरण करून आत्मनिवेदन करावे. मी पण नाहीसे करावे. प्रत्येक वेळेला सगळीकडेच आपण पाहतोय, की मी पण नाहीसे करावे. म्हणजे जो अहंकार आहे आपला मीपणा, तो नाहीसा करा आणि भक्ती योगाने महत्कृत्य साधावे.
असं सांगतायत समर्थ. भक्तियोग इथे महत्वाचं आहे भक्तियोग. विचाराने चौदेहा वेगळे व्हावे. तत्वांच्या बरोबर मी पण नाहीसे करावे, म्हणजे परब्रह्माशी अनन्य आत्मनिवेदन साधते. लक्षात घ्या या गोष्टी अनेक वेळा ऐकलेल्या आहेत आपण. आत्मनिवे आत्मनात्मविवेकाने जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. हे महत्वाचं आहे बरं का. आत्मनात्म विवेक आपण आता जे सगळं इतकं पाहिलं त्याबद्दलचा विवेक, आत्म्याबद्दलचा हा जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. नरदेहात येऊन फार मोठे कार्य साधते. भक्तीच्या योगाने कृतकृत्यता येऊन जन्माचे सार्थक होते. म्हणजे हे सगळं नरदेहामुळेच शक्य आहे आपल्याला. म्हणून हा आपला देह, आपला जन्म खूप महत्वाचा आहे आणि तो सार्थकी आपल्याला लावता आला पाहिजे. पंचीकरण येथे संपले. त्याचे पुन्हा पुन्हा विवरण करावे. आता हे एकदा सांगून झालंय तर त्याचं पुन्हा तुम्ही विवरण करा. परिसाशी स्पर्श झाल्याने लोखंडाचे सोने होते. त्याचप्रमाणे पंचीकरण विवेक महत्वाचं आहे बघा. परिस तुमच्या हाती दिलेला आहे समर्थांनी. तर त्याचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. पंचीकरण विवेकाने जीव ब्रह्म स्वरूप बनतो. पण हा दृष्टांत देखील अपुरा आहे. परिसाला परीस बनवता येत नाही. परीस जरी असला तरी त्याला दुसरा परीस निर्माण करता येत नाही. माणूस साधूला शरण गेला तर तो स्वतःच साधू बनतो. साधू स्वतः परब्रह्म स्वरूप असतो. शरणागताला तो स्वतः सारखा ब्रह्म स्वरूप बनवून टाकतो. म्हणजे कसं आहे की परिसाला परीस बनवता येत नाही. पण साधू जो आहे तर तो स्वतः साधू असतो. पण आपण माणूस आहे तो जर साधूला शरण गेला तर मात्र तो स्वतःच साधू बनू शकतो. म्हणजे दुसऱ्याच्या संगतीत सत्संगत जर केली तर मात्र तुम्ही बनू शकाल. साधू हा कारण स्वतः परब्रह्म स्वरूप असतो. शरणागताला तो स्वतः सारखा परब्रह्म स्वरूप बनवून टाकतो. ती ताकद त्याच्यामध्ये असते. म्हणून सत्संग हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. शरण गेलं की आपल्याला सुद्धा प्राप्त होतं. तर इथे आपला हा 8वा समास समाप्त होतो. तर याच्यामध्ये त्यांनी कोष्टकं दिलेली आहेत. मी नंतर तुम्हाला ही शेअर करेल. म्हणजे हा विषयाने जास्त लक्षात येईल की सूक्ष्म देहाची 25 तत्वे कुठली, स्थूल देहाची 25 तत्वे कुठली, ही तिने कोष्टक रूपाने आपल्याला दिलेली आहेत. ज्यांच्याकडे हा ग्रंथ असेल त्यांच्याकडे असेलच. त्यांना हे समजायला जास्त सोपं होईल. पण ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांच्यासाठी मी हे नंतर तुम्हाला शेअर करेल. तर आपण आता पुढच्या समासाकडे बोलूयात. तुम्हाला लक्षात आलं जायचं पुढे आपण 9व्या समासाकडे? हो मॅडम. हं? तर ठीक आहे. हो. आपण आता पुढे पाहूयात. 9वा समास आहे त्याचं नाव आहे तनु चतुष्ट निरूपण. शरीराबद्दलची जी आहे त्याच्याबद्दल आता पुढं निरूपण त्यांनी केलेलं आहे या समासामध्ये. तर श्रीराम याचं सार आपण पाहूयात काय आहे या समासामध्ये. या समासामध्ये पंचीकरणाचा विषय त्यांनी जरा वेगळ्या रीतीने प्रतिपादन केलेला आहे. 4 देह, 4 अवस्था, 4 अभिमान म्हणजे आता तणू म्हणजे शरीराविषयी की 4 देह, 4 त्याच्या अवस्था कुठल्या, 4 अभिमान, 4 स्थाने, 4 भोग, 4 मात्रा, 4 गुण आणि 4 शक्ती. ही सगळी मिळून 32 तत्वे होतात. आता आपण ही पाहिली पहिली 25, 25, 50 झाली आणि आता ही 32 तत्व ही आपण आता या समासामध्ये पाहणार आहोत. तर स्थूल देहाची 25 तत्वे, सूक्ष्म देहाची 25 तत्वे ही दोन्ही मिळून 50 तत्वे होतात. 50 आणि ही 32 आता जी आपण पाहणार आहोत ती मिळून एकंदर 82 तत्वे होतात. त्यात कारण देहाचे अज्ञान आणि महाकारण देहाचे ज्ञान अशी आणखी 2 तत्वे घातली म्हणजे सर्व मिळून 84 तत्वे होतात. बघितलं का? 82 तत्व इथं त्यांनी सांगितलीच 32 तत्व आणि नंतर त्याच्यामध्ये कारण देहाचे अज्ञान, अज्ञान आणि ज्ञान बहुतेक मिसळायला सांगितलेलं आहे दोन्हीमध्ये. कारण देहाचं अज्ञान आणि महाकारण देहाचं ज्ञान अशी आणखी 2 तत्वे घातली म्हणजे सर्व मिळून 84 तत्वे होतील. ज्ञानाने अज्ञान ओळखावे. ज्ञान जिथं असेल त्यालाच ते अज्ञान कळेल.
असं म्हणजे म्हणायचंय त्यांना, की ते ओळखावं ज्ञानामुळे. आणि साक्षीपणाने वरील 82 तत्वांचे निरसन करावे. अखेर ज्ञान व अज्ञान दोन्ही जाऊन विज्ञान उरतं. हे दोन्ही गेल्यानंतर काय होतं? विज्ञान प्राप्त होतं. विज्ञान उरतं तिथं. तर आपण त्याचं आता ह्याच्याकडे वळूयात विवेचनाकडे. तनु चतुष्टणी निरूपण. आता यामध्ये डिटेल पाहूयात. मगाशी जसं सांगितलं तसं. प्रथम 4-4 संख्येने 32 तत्वांचे प्रतिपादन करतात. 4 देह म्हणून प्रत्येक तत्वाचे 4 प्रकार होतात. मगाशी आपण पंचक पाहिलं, की 5-5 प्रकार होते. इथे आता 4-4 सांगितलेले आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे 4 देह आहेत. हे तर आपल्याला माहितीच आहे सर्वांना. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या 4 अवस्था आहेत. याही आपण सर्व पाहिलेल्या आहेत. मंगल मॅडमनी हे सगळंच आपल्याला समजून दिलेलं आहे. ओंकारामध्ये सुद्धा आपण या पाहिलेल्या आहेत. तर विश्व, तैजस, प्राज्ञ आणि प्रत्येगात्मा हे 4 देहाचे 4 अभिमान आहेत. हे बघा बरं का, हे जरा वेगळं आहे. विश्व, तैजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे 4 देहाचे 4 अभिमान आहेत. अभिमान आहेत हे 4 देहाचे. जागेपणी हा देह मी आहे असा अभिमान असणारा तो विश्व होय. म्हणजे जागेपणी जे जाणवतं त्याला विश्व म्हटलेलं आहे. स्वप्न पडत असताना वावरणारा मी हा तो तेजस होय. स्वप्नावस्थेमधला तेजस म्हटलेला आहे. गाढ झोपेत शांत असणारा मी तो प्राज्ञ होय. गाढ झोपेत आहे त्यामुळे तो प्राज्ञ आहे. आणि तुरीय अवस्थेमध्ये जो साक्षीरूप अंतरात्मा असतो तो प्रत्यगात्मा. विश्वाचे स्थान, नेत्र, तैजसाचे स्थान, कंठ म्हणजे विश्व कुठं सांगितलंय? तर नेत्र. तैजसाचं स्थान आहे ते कंठ. प्राज्ञाचे स्थान आहे ते हृदय आणि प्रत्यगात्माचे स्थान टाळू होय. ह्या वेगवेगळ्या ठिकाणं सांगितलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्याची स्थान आहे. हे लक्षात घ्या. स्थूल भोग स्थूल देहाचा, प्रविविक्त भोग सूक्ष्म देहाचा, आनंद भोग कारण देहाचा आणि आनंदभाव समभोग महाकारण देहाचा होय. पुन्हा एकदा सांगते बघा. स्थूल भोग जो आहे तो स्थूल देहाचा असतो. प्रविविक्त भोग हा सूक्ष्म देहाचा. आनंद भोग जिथं आपल्याला आनंद हे होतो, प्राप्त होतो, तो कारण देहाचा. आणि आनंदा भास योग म्हणजे जे महाकारण देहाचा होय. विविक्त म्हणजे निवडून वेगळा केलेला असा. स्वप्नामध्ये भोग असतो, पण तो सामान्य स्थूल भोग नसतो. ज्ञात्याने किंवा भोक्त्याने एक प्रकारे निवडलेला भोग असतो. म्हणून तो प्रविविक्त भोग होय. सुषुप्तीच्या पलीकडे पण परब्रह्माच्या अलीकडे आनंदमय कोशामध्ये जो आनंदाचा भोग होतो तो महाकारण देहाचा आनंदावभास भोग होय. तर हे लक्षात येतंय का बघा सगळ्यांच्या. नंतर ह्याची कोष्टक कमी टाकतेच म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर हे लक्षात येईल. अकार स्थूल देहाची मात्रा. आता हे ओंकारातलं सांगितलंय बरं का. अकार, उकार, मकार हे सुद्धा पुन्हा एकदा जाणून घ्या. अकार जो म्हटलेला आहे, अकार तो स्थूल देहाची मात्रा. उकार त्यातला जो आहे तो सूक्ष्म देहाची मात्रा आणि मकार जो आहे ती कारण देहाची मात्रा आणि जिला ईश्वर म्हणतात ती महाकारण देहाची अर्धमात्रा होय. अर्धमात्रा म्हणजे तुम्ही ओंकार पाहिलाय ना, हा आकार, परत जे असं हे असतं ते उकार आणि वरती जी अर्धचंद्रकोर असते ना, तर त्याला हे म्हटलेलं आहे अर्धमात्रा. म्हणजे 3.5 मात्राचा ओंकार असं म्हटलं जातं. या 3 मात्रा आकार, उकार, मकार आणि वरची जी अर्धचंद्रकोर असते तिला अर्धी मात्रा म्हटलेली आहे. तर त्याविषयी अर्धमात्रा जी आहे जिला ईश्वर म्हणतात ती महाकारण देहाची आहे असं सांगतायत. ओंकारातून सर्व विश्व निर्माण झाले असा सिद्धांत आहे.
पाहिलंच आहे आपण बऱ्याच वेळेला ते आपण ऐकलेलं सुद्धा आहे. ओंकारावरील जी अर्धमात्रा ती बिंदूने दर्शवतात. म्हटलंच ना, तो बिंदू जे आहे ती म्हणजे अर्धमात्रा आहे. तर अकार म्हणजे यातला अकार म्हणजे जड पंचभूते. पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. अकार म्हणजे जड पंचभूते, उकार म्हणजे जीवनकला, मकार म्हणजे अंतःकरण आणि अर्धमात्रा म्हणजे अंतरात्मा होय. त्यातला जो अर्धमात्रा जी आहे, त्याला ईश्वर म्हटलेलं आहे, ते म्हणजेच अंतरात्मा होय. तर इथे यांनी खूप स्पष्ट केलेलं आहे चांगलं. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते. अकार म्हणजे ओंकारातला जड पंचभूते, उकार म्हणजे जीवनकला, जीवनामध्ये विषयी आपण जे काही हे करतो, त्या सगळ्या जीवनकला म्हणजे मकार सांगितलेलं आहे. आणि अंतःकरण म्हणजे अर्धमात्रा आणि मकार म्हणजे अंतःकरण. लक्षात घ्या. मकार जो आहे ओंकारातला, ते म्हणजे अंतःकरण आणि अर्धमात्रा त्यातली जी आहे ती अंतरात्मा. अंतःकरणात अंतरात्मा सांगितलेलं आहे. तमोगुण स्थूल देहाचा, रजोगुण सूक्ष्म देहाचा, सत्वगुण कारण देहाचा आणि शुद्ध सत्वगुण महाकारण देहाचा होय. हे गुण सांगितलेत प्रत्येक देहाचे. लक्षात आले कुठले कुठले? स्थूल देहाचा कुठला आहे? तमोगुण. रजोगुण हा सूक्ष्म देहाचा आहे. स्थूल देहाचा तमो आणि सूक्ष्म देहाचा रजोगुण आहे. आणि सत्वगुण जो आहे तो कारण देहाचा सांगितलेला आहे. आणि शुद्ध सत्वगुण आहे तो महाकारण देहाचा आहे. क्रियाशक्ती स्थूल देहाची, द्रव्य शक्ती सूक्ष्म देहाची, इच्छाशक्ती कारण देहाची आणि ज्ञानशक्ती महाकारण देहाची होय. म्हणजे या सगळ्या शक्ती सगळ्या देहांच्या सांगितलेल्या आहेत. क्रियाशक्ती म्हणजे काय? तर कर्म करण्याची शक्ती. द्रव्य शक्ती म्हणजे दृश्य पदार्थामधील सुप्त शक्ती होय. म्हणजे जे आपल्याला दृश्य दिसतंय त्यातली जी सुप्त शक्ती आहे त्याला द्रव्य शक्ती म्हटलेलं आहे. इच्छाशक्ती म्हणजे माणसाच्या वासनांना ताजेपणा ठेवावयास लावणारी अविद्या होय. लक्ष द्या. इच्छाशक्ती म्हणजे काय सांगितलं इथे? तर माणसाची जी वासना आहे कुठलीही आपल्याला हवंय, नकोय, काय जे वाटत असतं त्याला ही ताजेपणा ठेवावयास लावणारी अविद्या सांगितलेली आहे. ती ज्ञानशक्ती म्हणजेच आपल्याला इच्छाशक्ती म्हटलेलं आहे त्याला. अविद्या होय. आणि ज्ञानशक्ती म्हणजे मी आत्मस्वरूप आहे या अनुभवातून निर्माण होणारे सामर्थ्य. काय म्हटलंय समर्थांनी? ज्ञानशक्ती म्हणजे काय? तर मी आत्मस्वरूप आहे ही जाणीव जेव्हा आपल्याला होईल, या अनुभवातून निर्माण होणारं जे सामर्थ्य आहे त्याला ज्ञानशक्ती म्हटलेलं आहे. अशी ही 32 तत्वे आहेत. त्यांच्यामध्ये पूर्वीची स्थूल देहाची 25 व सूक्ष्म देहाची 25 मिळून 50 तत्वे मिसळली की 82 तत्वे होतात. शिवाय ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही दोन्ही आणखी घालायची. अशी एकंदर 84 तत्वे होतात. ही तत्वे सारी माईक आहेत. हे जाणून त्यांचे निरसन करावे. बघा बरं का पुन्हा त्यांनी काय सांगितलंय? ही तत्वे आहेत, ती माईक आहेत. हे जाणून त्यांचे निरसन करावे. ज्ञानाने अज्ञान नाहीसे करावे, म्हणजे आत्मज्ञानाने समाधान होते. पुन्हा पुन्हा समर्थ सांगतायत, की ज्ञानाने ते अज्ञान नाहीसे करा, म्हणजे आत्मज्ञानाने समाधान आपल्याला प्राप्त होईल. तत्वे अशी आहेत, ते ओळखावे. ती सारी माईक आहेत, हे जाणावे. म्हणजे त्यामध्ये माया आहे. आपण साक्षीपणाने राहून त्यांचे निरसन करावे. साक्षीपणा म्हणजेच ज्ञान होय. त्या ज्ञानाने अज्ञान ओळखावे. देहाचा निरस झाला की ज्ञान व अज्ञान दोन्हीचा निरस होतो. पिंडाच्या देहावरून ब्रह्मांडाच्या देहाची कल्पना केलेली आहे. म्हणजे इथे मी म्हटलं तसंच, की हे पिंडामध्ये आहे आणि हेच असं ब्रह्मांडामध्ये त्याची कल्पना केलेली आहे. हे सर्व ब्रह्मांडामध्ये असंच आहे. त्यांना विराट व हिरण्यगर्भ अशी नावे आहेत. ब्रह्मांडात जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे? विराट आणि हिरण्यगर्भ अशी त्याची नावे आहेत.
आत्मज्ञानाने विवेक केला म्हणजे त्यांचेही निरसन होऊन जाते. आत्मानात्म विवेक केला असता आणि सारासार विचार करून पाहिले असता पंचभूते माईक आहेत अशी प्रचिती येते. पुन्हा लक्ष द्या. आत्मानात्म विवेक केला असता आणि सारासार विचार करून पाहिले असता पंचभूते माईक आहेत अशी प्रचिती आपल्याला येते. हाडे, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. आपण स्वतःच्या घरामध्ये हे वर्म प्रत्यक्ष शोधून पहावे. म्हणजे याप्रमाणेच आता मगाशी जशी आपण पाहिली सगळ्यांची एक एक जोडी लावली, प्रत्येक तत्वातलं एक एक घेतलं, तसं आता इथं त्यांनी केलेलं आहे, की हाडं, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. आपण स्वतःच्या शरीरामध्ये हे शोधून पाहायचं, की हे पृथ्वी तत्वाचं आपल्याकडे काय-काय आहे? वायू तत्वाचं काय? जलतत्वाचं काय आहे? तर हे शोधून पाहावं असं सांगितलंय. पुढे सांगतायत समर्थ ते, रेत, रक्त, लाळ, मूत्र व घाम हे पाण्याचं पंचक आहे. म्हणजे जल. जलाचं काय-काय आहे आपल्या ह्याच्यामध्ये? तर रक्त, लाळ, मूत्र आणि घाम मगाशी आपण हे पाहिलंच. ही तत्वे समजून स्पष्ट कल्पना करून घ्यावी. भूक, तहान, आळस, निद्रा आणि मैथुन हे 5 तेजाचे गुण आहेत. म्हणजेच अग्नीचे आपण पाहिलं. या तत्वाचे विवेचन पुन्हा पुन्हा करावं. चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे 5 गुण वायूचे आहेत. पुन्हा इथे समर्थ सांगतायत. मगाशी सुद्धा आपण वाचलंय हे, ऐकलंय, पाहिलंय. हे श्रोत्यांनी ओळखावे. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाशी संबंधित आहेत. त्यांचे विवरण केल्या वाचून ते समजणार नाहीत. हे पुन्हा लक्षात घ्यावं, समजून घ्यावं. त्याशिवाय लक्षात येणार नाही, समजणार नाही, असं समर्थ म्हणतायत. असो, असे हे स्थूल शरीर आहे. त्यामध्ये 25 तत्वांचा विस्तार आढळतो. आता सूक्ष्म देहाचा विचार सांगतो. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे आकाश पंचक आहे. म्हणजे आपण जे पाहिलं अंतःकरण पंचक ते आकाशाशी आहे, आकाश पंचकाचं आहे. आता वायूचा विचार सांगतो. व्यान, समान, उदान आणि अपान आणि प्राण हे 5 वायूचे गुण आहेत. पाहिलंच आपण मगाशी हे. कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक हे तेजाचे गुण आहेत. आता आपगुण ऐका. आप म्हणजे पाणी. वाणी, हात, पाय, जननेंद्रिय व गुद हे पाण्याचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वीचे गुण ऐका. गुण सांगतायत बरं का आता इथे. पृथ्वीचे गुण शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पृथ्वीचे प्रसिद्ध गुण आहेत. अशी ही सूक्ष्म देहाची 25 तत्वे आहेत. हे सगळं पुन्हा पुन्हा समर्थ सांगतायत आणि हेच महत्वाचं आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर इथे आपलं हे 32 तत्व म्हणजे ही देहाची सांगून तनु चतुष्ट चतुष्टय निरूपण याचं नाव होतं. तर इथे समास 9वा आपला संपतोय. यातलं सुद्धा मी कोष्टक रूपाने तुम्हाला टाकेल की 32 तत्व पुन्हा पुन्हा पहा आणि त्याचं विवरण लक्षात घ्या. तर साधारण लक्षात आलं असेल याच्यामध्ये काय काय आहे. तर 4 देह कुठले? म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. त्याच्या 4 आपण अवस्था पाहिल्या. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. अभिमान पाहिले या 4 ह्याचे, की काय काय विश्व, स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा तेजस, कारण देहाचा प्राज्ञ, महाकारण देहाचा प्रत्यगात्मा. तर हे अभिमान 4 आपण पाहिले. 4 त्याची स्थानं पाहिली, की हा कुठं आहे? तर नेत्राच्या ठिकाणी विश्व, तेजस कंठाच्या ठिकाणी, प्राज्ञ हृदयाच्या ठिकाणी, प्रत्यगात्मा हे मूर्धन सांगितलेलं आहे स्थान याचं. 4 भोग. 4 भोग कुठले आहेत? तर स्थूल, प्रविविक्त, आनंद आणि आनंदावभास. आनंद अवभास म्हणजे त्याचा आभास. 4 मात्रा. 4 मात्रा पाहिल्या आपल्या ओंकाराच्या. आपण कुठल्या कुठल्या? तर अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. 4 गुण. तम, रज, सत्व आणि शुद्ध सत्व. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 3 माहिती होते. सत्व, रज, तम 3 गुण. पण हा चौथाही इथे शुद्ध सत्व हा एक पाहायला मिळाला. नंतर त्या 4 शक्ती इथे पाहिल्या आपल्या. कुठल्या 4 शक्ती आहेत? तर क्रिया, द्रव्य,
इच्छा आणि ज्ञान. म्हणजे स्थूल देहाची क्रिया, सूक्ष्म देहाची द्रव्य, कारण देहाची इच्छा आणि महाकारण देहाचं ज्ञान. असं हे यांनी 32 तत्वांचं इथं आपण या समासामध्ये विवरण पाहिलेलं आहे. ते नंतर मी तुम्हाला कोष्टक रूपाने टाकतेच. वहीमध्ये एखाद्या लिहून ठेवा. म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. ग्रंथ आहे त्यांच्याकडे ठीक आहे, पाहतील उघडून ते. पण ज्यांच्याजवळ ग्रंथ नाही त्यांनी मात्र एका ह्याच्यामध्ये लिहून ठेवा हे सर्व. आपल्याला महत्वाचं आहे हे सर्व ज्ञान होण्याच्या दृष्टीने. तर आपण आता पुढच्या आणि माझ्या शेवटच्या समासाकडे आपण बोलूयात, की 10वा समास आहे. त्याचं नाव आहे टोणप सिद्ध लक्षण. टोणप सिद्ध लक्षण. तर वळूयात ना आपण तिकडे. समजलं? आधीच्या समासातलं. जाऊयात पुढे. समास हो 10वा. मॅडम. हां, छान समजलं. चला. हां, जाऊया पुढे. जाऊयात पुढे. चला. श्रीराम. आता यामध्ये काय आहे ते सात रूपी पाहूयात आपण आधी. टोणप सिद्ध हे समासाचं नाव आहे. परब्रह्म हे पाताळ लिंगासारखे आहे. तेथे स्थूल देहाने जाता येत नाही. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. सर्वांनी ऐका. झोप लागली असेल तर जागे व्हा. परब्रह्म हे जे आहे ते पाताळ लिंगासारखं आहे. तेथे सूक्ष्म देहाने जाता येत नाही. विवेकाने त्याची कल्पना करावी लागते. ज्ञानदृष्टीची मदत घेऊन सबंध ब्रह्मांड फिरून बघावे. ज्ञानदृष्टीची मदत घेऊन ब्रह्मांड फिरून पाहावं असं समर्थ सांगतायत. ब्रह्मांडाचं विवरण करावं. तत्वशोधन करावं म्हणजे जे आपण आता मागील 2 समासात पाहिलं ते. तत्वशोधन करावे आणि समाधानाने राहावे. परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. ते उपाधिशून्य आहे व दृश्यशून्य आहे. इंद्रिये आणि मन तेथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपण अत्यंत सूक्ष्म होऊन जगाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहणारे फार थोडे पुरुष सापडतात. त्यांनी हे सांगितलंय, की आपण सूक्ष्म होऊन जगाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहणारे अत्यंत थोडे लोक आहेत. म्हणजे थोडे पुरुष असे सापडतात. आपण अर्थरूप होऊन निर्गुणाचा अभाव घ्यावा. निर्गुण जे आहे त्याचा अभाव घ्यायला सांगितले. अनुभव घ्यावा, सॉरी. निर्गुणाचा अनुभव घ्यावा. अर्थरूप होऊन म्हणजे त्याच्यातला अर्थ जाणून घेऊन त्याचा अनुभव घ्यावा. आचार आणि विचार सांभाळावा. श्रवणाने आणि मनाने, पुन्हा इथे समर्थ सांगतायत आपल्याला, श्रवण आणि मनाने सूक्ष्म दृष्टी वाढवावी. यानेच आपल्याला सूक्ष्म दृष्टी मिळणार आहे. आणि तिच्या साहाय्याने असार टाकून सार घ्यावे. जे असार आहे, ज्या नको आहेत गोष्टी त्या टाकून त्यातलं सार उचलायला आपण शिकावं. यासाठी सर्वांगीण विवेक अवश्य असतो. म्हणजे विवेक असेल तर या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून संतांची संगत धरावी. सत्संगामध्ये सत्शास्त्र श्रवण करावे आणि उत्तम गुणांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा. पुन्हा पुन्हा निक्षून समर्थ सांगतायत, की हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्याला विवेक आवश्यक असतो. म्हणजे विवेक असेल तर आपण हे करू शकतो. आणि म्हणून सत्संग संतांची म्हणजे सत्संगत, चांगल्या संतांची संगत करावी आणि सत्शास्त्र श्रवण म्हणजे चांगल्या गोष्टींचं आपण नेहमी श्रवण करावं. हे शास्त्र जिथं सांगितलेलं आहे, तर त्याचं श्रवण करावं आणि उत्तम गुणांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा. प्रयत्न, इथं प्रयत्नालाही महत्व आहे. ते जर असतील तरच साध्य सगळ्या गोष्टी होतील, हे लक्षात घ्या. नुसतं असं काहीही कोणी ज्ञान आपल्या डोक्यात ओतू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, हे लक्षात घ्या. आता आपण त्याचं विवरण पाहूयात. समास तसा हा छोटाच आहे. 29 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. तर आता पुन्हा एकदा लक्ष द्या. परब्रह्म सूक्ष्म आहे. तेथे स्थूल दृष्टी उपयोगी पडत नाही. ज्ञानदृष्टीनेच ते पाहता येते. म्हणून श्रवणाने व मननाने सूक्ष्म दृष्टी जोपासून सारे ब्रह्मांड शोधावे. पृथ्वीच्या भोवती 7 समुद्राचे आवरण आहे. बहुतेक हे वर्णन सुजाताताईंनी वाचलं, त्यातही मी ऐकलंय, की आपल्या भोवती, पृथ्वीच्या भोवती एकूण 7 समुद्रांचं आवरण आहे. त्या आवरणोदकामध्ये हटकेश्वर नावाचे शिवलिंग आहे. बघा बरं का, इथं उल्लेख आहे त्याचा. हटकेश्वर नावाचे शिवलिंग आहे.
त्यास मी नमस्कार करतो. त्या पाताळ लिंगाचा महिमा फार थोर आहे, पण तेथे सूक्ष्म देहाने जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही. म्हणून त्या ईश्वराबद्दल विवेकानेच कल्पना करावी लागते. प्रथम 7 सागरांचे वेढे आहेत. आपण म्हणतोच ना, साता समुद्र पलीकडे, साता समुद्र म्हणजे 7 वेढे आहेत हे. त्यांच्या पलीकडे विस्तीर्ण भूमी आहे. त्याच्याही पलीकडे भूमंडलाचे कडे तुटलेले आहेत. एवढे 7 समुद्र ओलांडून जाणे काही शक्य नाही. म्हणून साधू पुरुषांनी विवेकानेच त्याचे ज्ञान करून घ्यावे, असं समर्थ सांगतायत. जी गोष्ट आपल्याला माहीत नाही, ती जाणत्याकडून समजून घ्यावी. मन ज्या वेगाने फिरू शकते, त्या वेगाने शरीर काही फिरू शकत नाही. जे डोळ्यांच्या दृष्टीला दिसत नाही, ते ज्ञान दृष्टीने पहावे. ज्ञानदृष्टीने साऱ्या ब्रह्मांडाचे विवरण करावे आणि समाधानाने राहावे. आपली ही पृथ्वी मध्येच आहे. म्हणून वर आकाश. आता या ह्याच्यामध्ये सांगतायत, की ही मधी पृथ्वी असल्यामुळं काय आहे आपल्याला वर आकाश आणि खाली पाताळ असा भेद झाला. हा पृथ्वीचा तुकडा जर मध्ये नसता, तर मग चोहोकडे एक रिकामे अंतराळ भरलेले दिसले असते, जे स्वभावतः उपाधीपासून मुक्त आहे आणि ज्याच्या ठिकाणी मिथ्यादृष्टाचा मागमूस नाही. त्याला परब्रह्म असे नाव द्यावे. परब्रह्म हे अनंत आहे, अमर्याद आहे आणि दृश्यरहितही आहे. परब्रह्म हे अनंत आहे, अमर्याद असं आहे आणि दृश्यरहित पण आहे. जे डोळ्यांना दिसते ते दृश्य होय. जे मनाला आकलन होते तो भास होय. मनाच्या पलीकडे असणारे जे निराभास परब्रह्म ते विवेकाने ओळखावे, जाणावे. दृश्य पदार्थ आणि मनाचा भास हे दोन्ही जेथे संपूर्ण मागे पडतात, दृश्य पदार्थ आणि मनाचा भास हे दोन्ही जेथे संपूर्ण मागे पडतात, तेथे जी विवेकाने मजल मारतो तो खरा ज्ञानदृष्टीचा पाहणारा हो. पण जगात अशा सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते फार थोडे असतात. विज्ञानात काय, तत्वज्ञानात काय किंवा आत्मज्ञानात काय? ज्याच्या अंगी जितकी अधिक सूक्ष्म ज्ञानदृष्टी असते, तितक्या प्रमाणात तो मोठा द्रष्टा बनतो. ही सूक्ष्म विशाल ज्ञानदृष्टी असणे परमार्थाची तर चित्कालच होय. वाच्यांश वाचेने बोलावा, पण लक्षांश हा न बोलता जाणावा. वाच्यांश वाचेने बोलावा आणि लक्षांश हा न बोलता जाणावा. त्याचप्रमाणे गुणांच्या योगाने निर्गुणांचा अनुभव घ्यावा. जे गुण आहेत त्याच्या योगाने निर्गुणाचा अनुभव घ्यावा. मनातील सगळा अर्थ काही शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. म्हणून बोललेल्या शब्दांचा जो संपूर्ण अर्थ आहे तो मनातच ग्रहण करावा लागतो. ज्याची ज्ञानदृष्टी अधिक सूक्ष्म असते, त्याला जास्त अर्थ कळतो. इथेही समर्थ म्हणतात, ज्ञानदृष्टी ज्याची आहे, त्याला हा सर्व अर्थ कळतो. म्हणजे काही-काही वाक्य बोलली जातात, पण त्यातून आपण म्हणतो ना, अ, गृहीत ग्रहित अर्थ काय आहे, त्याला काय म्हणायचंय, हे काही ठराविक लोकांनाच कळतं. संपूर्ण सारासार विचार करणाऱ्याला, ज्याला सूक्ष्म म्हणजे पाहण्याची सवय आहे. नाहीतर मग लोकं वरवरचा अर्थ घेतात आणि मग त्यांना कळत नाही पूर्ण त्याचा. संपूर्ण गर्भित अर्थ म्हणतात ते. तर ते काही थोड्या लोकांनाच कळतं, असं समर्थही सांगतात, की सूक्ष्म ज्ञानदृष्टीने आकलन करता येतं ते. गुणांचा नाश होतो हे प्रत्यक्ष दिसते. निर्गुण ते अविनाशी असते. ते अविनाशी निर्गुण सूक्ष्म असते. म्हणून त्याला पाहण्यासाठी स्थूल ढोबळ दृष्टी कामास येत नाही. तेथे सूक्ष्म आकलन करणारी आणि स्थूल दृष्टीपेक्षा विशेष असणारी ज्ञानदृष्टीच पाहिजे. पुढे बघा, जे आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नाही, त्याच्याबद्दल श्रवण करून त्याचे ज्ञान करून घ्यावे. श्रवण आणि मनन यांच्या साहाय्याने सर्व काही आकलन करता येते. म्हणजे जे आपल्याला माहिती नाहीये, ते ऐकून त्याबद्दल आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्या, असं समर्थ सांगतायत. आणि श्रवण, मनन या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्या साहाय्याने हे आपल्याला आकलन करता येतं. म्हणजे ऐकायचं, नंतर त्याचं मनन करायचं, म्हणजे आपल्याला ते
आकलन सर्व होईल, असं समर्थ सांगतायत. ज्यांना श्रवण मनन नाही आणि जे टोणपे, इथे आता हा टोणपे शब्द वापरलेला आहे. आपण काहीतरी टोणगे वगैरे असं म्हणत असतो ना, तशा स्वरूपाचं हे आहे, की जे श्रवण करत नाहीत, मनन नाही आणि जे टोणपे म्हणजे ज्ञानदृष्टी विहीन असतात, त्यांना ज्ञानदृष्टी नसते, विहीन, ते या सृष्टीलाच सत्य मानतात. म्हणजे ही जी सृष्टीत जे काही चाललंय आपण म्हणतो ना, ते खरं नाहीये, पण त्यालाच सत्य मानतात. त्यांना टोणपं असं म्हटलेलं आहे समर्थांनी बघा. त्यांनाच सत्य मानतात. त्यांना खरी परीक्षाच करता येत नाही. अशा माणसांना वेदशास्त्री तरी काय करतील? असं समर्थ म्हणतायत, की ज्यांना हे माहितीच नाही, सृष्टीलाच सत्य मानतायत आणि खऱ्याचं परीक्षण त्यांना करता येत नाही. तर अशा माणसांना वेदशास्त्र तरी काय करणार? 5 भूतं आणि 3 गुण यांच्यापासून अनेक प्रकारचे दृश्य पदार्थ निर्माण झाले. त्या सर्व पदार्थांचे ज्ञान करून घेणे शक्य नाही. हे जरी खरे, तरी सगळे पदार्थ कोणी सरसकट सारखेच मानू नयेत. जर सर्व पदार्थ सरसकट सारखेच मानले, तर तेथे चांगले वाईट, विनाशी अविनाशी, उत्तम अधम इत्यादी भेद नसल्याने परीक्षेला काही वावच उरला नाही. समजा एखाद्या माणसाच्या तोंडाला चव नाही. तो सर्व अन्न एके ठिकाणी कालवतो. तो म्हणतो तोंडाला चव नाही. पण सर्व पदार्थ त्यांनी जर एके ठिकाणी कालवून त्यामध्ये पदार्थांची निरनिराळी चव काही उरतच नाही. तसा हा प्रकार होतो, की सर्व मिक्स करूनच खातो आणि म्हणतो तोंडाला चव नाहीये. तर तसा हा प्रकार होतो, असं समर्थ म्हणतायत. ज्ञानदृष्टीहीन माणूस गुणग्रहण करू शकत नाही. मूर्ख माणूस विवेक करू शकत नाही. विवेक आणि अविवेक या दोन्हींना हे लोक एकच समजतात. श्रेष्ठ कोणते आणि कनिष्ठ कोणते हे ज्याला कळत नाही, त्याला परमात्म्याचा अभ्यासच करता येत नाही. इथे समर्थांनी सांगितलंय, तुम्हाला जर माहितीच नसेल श्रेष्ठ काय, अनिष्ट काय, तर त्याला काय आहे, कनिष्ठ कोणतं, श्रेष्ठ कोणतं, त्याला ज्याला कळत नाही, त्याला काय आहे, परमार्थाचा अभ्यासच करता येणार नाही. सूक्ष्म व श्रेष्ठ, स्थूल व कनिष्ठ हे कळलं पाहिजे. तर परमार्थ साधना होऊ शकते. पुन्हा लक्षात घ्या, आपण आता पाहिलं स्थूल काय आहे, सूक्ष्म काय आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, त्याची सगळी पंचक हे ते पाहिले आणि ते त्याला कळतं, तरच परमार्थ साधना होऊ शकते. हे न कळता स्थूलामधील नाना प्रकारचे अभ्यास केले, तर माणसाला बंधनातून मुक्त होता येणार नाही. हे पुन्हा इथं निक्षून सांगतायत. ज्या माणसाला वेड लागते, तो स्वतः तारतम्यहीन असतो. घाण काय आणि चांगले पदार्थ काय, दोन्ही त्याला सारखेच वाटतात. त्याचप्रमाणे स्थूल आणि सूक्ष्म, अशाश्वत आणि शाश्वत यांच्यामधील फरक ज्यांना कळत नाही, ते ज्ञानहीन समजावे. पुन्हा एकदा सांगते. की ज्या माणसाला जसं वेड लागतं, तो स्वतः तारतम्यहीन असतो. त्यालाच काही कळत नसतं, की चांगलं काय, घाण काय, चांगले पदार्थ कुठले. दोन्ही त्याला सारखंच वाटत असतं. त्याचप्रमाणे स्थूल आणि सूक्ष्म, अशाश्वत काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत कोणतं आणि शाश्वत कोणतं, यांच्यामधील फरक ज्यांना कळत नाही, ते ज्ञानहीन समजावे, असं समर्थ निक्षून सांगतायत. ते काही विवेकी नव्हेत. ज्या दृश्य वस्तूंचा सतत नाश चालू आहे, त्यांनाच हे लोक अविनाशी म्हणतात. असल्या अडाणी पण स्वतःला शहाणे समजणाऱ्या माणसांना काय म्हणावे? ईश्वराने पुष्कळ प्रकारचे भेद केले आहेत. त्या भेदांच्या पार्श्वभूमीवरच सर्व जग चालते. ही प्रत्यक्ष गोष्ट आहे. परंतु परीक्षा करणारेच जर आंधळे असतील, तर त्यांना एकत्र करून या दृश्य जगाची परीक्षा होणार कशी? समर्थ विचारतायत. तेच जर आंधळे असतील, तर या जगाची, दृश्य जगाची परीक्षा कशी होणार? ज्यांना ज्ञानदृष्टी नाही, असे टोणपे परमार्थामध्ये आंधळेच असतात. ज्या ठिकाणी परीक्षा करण्यास लागणारी ज्ञानदृष्टी नाही, तो टोणप्यांचा समूह असतो. म्हणजे ज्याचे ज्ञानदृष्टी नाही, तो टोणप्यांचा समूह असतो. त्यांच्या अंगी जरूर असलेला गुणच नसल्याने परीक्षक म्हणून त्यांचा गौरव करता येत नाही. मानवी जीवनात खरे व खोटे यांचे मिश्रण झालेले असते. मग विवेक काय करतो?
तर विवेक करणारे साधू पुरुष त्यातील असार सोडून सार तेवढे ग्रहण करतात. म्हणजे जे अनावश्यक आहे ते सोडून देतात आणि सार काय आहे, महत्वाचं काय आहे ते विवेकी लोक तेवढं ग्रहण करत असतात, असं समर्थ सांगतायत. तर आता एक ओवी पाहूयात आपण. आपण पाहिलं आता, खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले? असार सांडून सार घेतले साधूजनी. आता उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रष्टा, दीक्षाहीना पासी दीक्षा येईल कैची. आपले न ओगळपणे दिशा करून शौच नेणे, वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती. आधी राखावा आचार, मग पहावा विचार. बघा बरं का, समर्थ सांगतायत ओवीमध्ये, आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचारे पैल पार, पावी जेतो. जे नेमकास न कळे, ते बाष्कळास केवी कळे. डोळस ठकती, आंधळे कोण्या कामाचे. पाप पुण्य, स्वर्ग नरक, अवघेच मानिले एक. विवेक आणि अविवेक काय मानावे. अमृत विष एक म्हणती, परी विष घेता प्राण जाती. कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे कीर्ती वाढे. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. म्हणून सत्संगेची जावे, म्हणून सत्संगेची जावे, सत्शास्त्राची श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे, नाना प्रयत्ने. हे समर्थांनी सांगितलंय ओवी रूपात आपल्याला. तर आता आपण पाहूयात त्याचं विवेचन. तर सूक्ष्म ज्ञानदृष्टी घेण्यासाठी जो अभ्यास करायचा, त्यासाठी आचार व विचार दोन्ही पवित्र असावे लागतात. आचार विचार शुद्ध ठेवून सत्संगामध्ये सशास्त्र श्रवण केले तर सूक्ष्मामध्ये शिरण्याची युक्ती साधते. इथं ते सांगतायत बरं का, सूक्ष्मात कसं शिरायचं, त्यासाठी काय करायचं. तर जो अभ्यास करायचा आहे, आचार विचार आपले पवित्र ठेवावे लागतात, पवित्र असावे लागतात त्यासाठी. आणि ते आचार विचार शुद्ध ठेवून सत्संगामध्ये, चांगल्या संगतीमध्ये सशास्त्र श्रवण, चांगल्या गोष्टींचं, शास्त्रांचं श्रवण केलं तर सूक्ष्मामध्ये शिरण्याची युक्ती लाभते. तिथे आपल्याला युक्ती सापडते. प्रथम आचार उत्तम रीतीने पाळावा, त्यानंतर उत्तम विचार करायला शिकावे. अशा आचार विचाराने संपन्न माणसास पैलतीराम जाता येते. पैलतीरास, पैलतीरास कसं जायचं याची किल्ली आपल्याला इथं सांगितलेली आहे बघा. तर इथे आचार विचाराने संपन्न जी माणसं असतात त्यांना पैलतीरास जाता येते. परमार्थाचा नियमाने व व्यवस्थितपणे अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा परमात्म स्वरूप कळणे कठीण पडते. ते अभ्यास न करणाऱ्या टोणप्यांना कळणे शक्य नाही. ज्या ठिकाणी डोळस माणसे फसतात तेथे आंधळे फसतील यात नवल नाही. आंधळ्यांचे काही चालणारच नाही. पापपुण्य, स्वर्ग नरक हे सगळे जो एकच मानतो, तो विवेक आणि अविवेक यांमध्ये फरक मानणारच नाही. अमृत आणि विष एक म्हटले तर काही बिघडत नाही, बरं का, लक्ष द्या. अमृत आणि विष हे एकच आहे असं मानलं तर काही त्याच्यात फरक, काही बिघडत नाही असं समर्थ सांगताय तिथे. परंतु विष घेतले तर प्राण जातो हे खरेच. त्याचप्रमाणे वाईट कर्मे केल्याने फजिती होते आणि चांगली कर्मे केल्याने प्रसिद्धी होते, कीर्ती वाढते. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. इहलोक आणि परलोक, प्रपंच आणि परमार्थ याबद्दल सर्वांगीण विवेक ज्याच्यापाशी नाही त्यांच्या जीवनात कशालाच अर्थ काही राहत नाही. सगळेच निरर्थक होऊन जाते. म्हणजे ज्याला हा फरक समजत नाहीये, इहलोक, परलोक, प्रपंच, परमार्थ यांबद्दलचा सर्वांगीण विवेक ज्याच्यापाशी नाही, त्याच्या जीवनात कशालाच अर्थ नाही, हे समर्थ इथं सांगतायत. सगळंच निरर्थक होऊन जातं. म्हणून सत्संगाने जावे, सत्शास्त्राचे श्रवण करावे. पुन्हा 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 समर्थ आपल्याला हे बजावतायत, सांगतायत
की सत्संगाने जा, सत्संग करा, सत्शास्त्राचं श्रवण करा आणि नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणांचा अभ्यास करावा. परमार्थ खरा कसा असतो याची योग्य कल्पना येण्यास संतांच्या संगतीखेरीज अन्य राजमार्ग नाही. त्याचप्रमाणे संतांकडून परमार्थ परग्रंथ श्रवण केले तरच त्यांचा योग्य अर्थ ध्यानात येतो. पण एवढे करूनही भागत नाही. स्वतःला साधना करावी लागतेच. इतके करील त्याला परमार्थ काही दूर नाही. हे समर्थ सांगतायत. इथे हा 10वा संपतोय आपला आणि दशक 17वाही इथे संपूर्ण पूर्ण होतं. तर मला जेवढं जमेल तेवढं मी सांगितलेलं आहे. यात काही जर चुका झाल्या असतील तर त्या माझ्या समजा आणि जे काही चांगलं सगळं आहे ते समर्थांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे असं समजावं. नेहमी याचं वाचन करावं आणि लक्षपूर्वक सारखं पुन्हा पुन्हा मनन करावं. हे मी एकदा पुन्हा तुम्हाला सर्वांना सांगेन. यातली जी काही कोष्टकं आहेत ती मी तुम्हाला नंतर ग्रुपवर शेअर करते. ती तुमच्या संग्रही ठेवा म्हणजे हे ज्ञान मिळायला आणि सोपं जाईल. आता सोमवारपासून अमृताताईंचं सकाळचं सुरू होतोय सेशन. त्याला सुद्धा सर्वांनी हजर राहावं. या संधीबद्दल आणि आपल्या चाललेल्या उपक्रमाबद्दल आपलं विहंगम, ज्ञानगंगा तसंच आता ध्यानगंगा हे सुद्धा सुरू होतंय आपलं ध्यानबोध. तर हे सर्व उपक्रमांचा आपण लाभ घेतच आहात आणि इतरांनाही तो घेण्याची संधी उपलब्ध करून द्या. याबद्दल पुन्हा मी मंगल मॅडमचे आभार मानते. तसेच आपल्या ज्या सगळ्या कोऑर्डिनेटर्स आहेत, की ज्या सकाळी उठून लिंक वगैरे देतायत. काही जर अडचण आली तर मदत करतायत. सुजाताताई आहेत, सुलक्षणाताई आहेत, सुचित्राताई आहेत. अनेक जण आपल्या इथं उभं राहिलेली आहेत कोऑर्डिनेटर म्हणून आणि ही ज्ञानाची गंगा पुढे अशीच चालू आहे. त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देते आणि ऐकणाऱ्यांचे सुद्धा आभार मानते. ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद. हरि ओम. सर्व श्रोत्यांना वंदन. तर आपण थांबूया तिथे. जर काही ध्यानाचं घ्यायचं असेल तर बघा सुजाता ताई. ऑलरेडी 5:45 वाजलेत मॅडम. बरं ठीक आहे आपण थांबूया. हा, हा आणि आजचा दशक तर अतिशय महत्वाचा होता हो हो हो. आणि तुम्ही निरूपण पण खूपच सुंदर केलंय. खूप म्हणजे खूपच महत्वाचा होता दशक आजचा. खूप महत्वाचं आहे समासही आणि छान हे होता. समजलं आपल्याला तरच आपली पुढं अध्यात्मात परमार्थात प्रगती होणार आहे. तर हा, आणि रामदास स्वामींनी ती कोष्टकं सुद्धा करून दिली आहेत आपल्यासाठी. हो ना, कोष्टकं दिलेली आहेत. मी ती आता शेअर करतेच ग्रुपवरती. हा, चालेल. चालेल. कारण ग्रुपवर टाकली तर ती राहतील. आपल्या ह्याच्यामध्ये असतील तर ती पुन्हा उघडून बघावी लागेल. लिंक. बरोबर आहे. तर धन्यवाद सर्वांना मॅडम. खूप पुन्हा सुंदर एकदा विवेचन केलं आपण. धन्यवाद. 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 धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. सुंदर जागे केलं जागे विवेचन. दिसतात बरेच जण. धन्यवाद मॅडम. चला. तुम्ही धन्यवाद. सर्वांचं विवेचन छान झालेलं आहे. सर्वजण छान वाचत आहेत आणि थोडंसं त्यामुळे कळतंय आपल्याला त्याच्यातलं. बंद करू का मीटिंग? हो, हो. करा ना.